तुम्हाला माहीत आहे का, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षणाच्या माध्यमातूनच समाज घडवू शकते असं का म्हणायचे? खरंच आपण शिक्षित झालो आहोत का? शिक्षण घेऊन पण आपल्या आयुष्याचं उद्दिष्ट सिद्ध झालं आहे का? बाबासाहेब आंबेडकर जेव्हा अमेरिकेमध्ये कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेत होते, तेव्हा तिथे त्यांना पहिल्यांदाच जाणवलं की हे स्पर्श अस्पर्श जातपात अशा कुठल्याच गोष्टीची भीती नाही. तेथील सर्व विद्यार्थी त्यांच्याशी मित्रांसारखे वागत होते. एकदा त्यांना तेथीलच एका सहाय्यी विद्यार्थ्यांनी त्यांना विचारलं, तुमच्या देशामध्ये सगळ्यांना एकत्र बसून जेवायला मिळतं का? बाबासाहेब त्यावेळेस थोडा वेळ शांत झाले. नाही, आमच्याकडे अजूनही आम्हाला धर्म जात यामुळे वेगळं वागवलं जातं. त्यावेळेस त्या विद्यार्थ्याला आश्चर्य वाटलं. तो म्हणाला, एज्युकेशन अँड डेमोक्रेसी शुड मीन इक्वॅलिटी. इफ युअर सोसायटी डज नॉट अलाउ धिस, देन व्हॉट इज द मिनिंग ऑफ एज्युकेशन? ही साधी चर्चा डॉक्टर बाबासाहेबांच्या मनाला खोलवर भिडली. त्यावेळेस त्यांनी ठरवलं की आपलं शिक्षण हे फक्त स्वतःसाठी नाही, तर समाजाला आणि समाजामध्ये असलेल्या परंपरांना बदलण्यासाठी याचा वापर करायचा. विदेशात मिळालेले हे अनुभव त्यांच्या विचारांना धार लावणारा पाया ठरला. परदेशातील समानता पाहून त्यांना जाणवलं की भारतामध्ये बदल घडवणं शक्य आहे. जर का आपण लोकांची मानसिकता बदलू शकलो तर सामाजिक बदल हा नक्कीच घडू शकतो. शिक्षणाचं उद्दिष्ट म्हणजे फक्त स्वतःला घडवणं नाही, तर आपल्याबरोबरच समाजही घडवता येतो. कधीकधी एका अनोळखी व्यक्तीचा देखील प्रश्न आपल्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट बनू शकतो. तर तुमच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती आली असेल आणि तिथून तुमच्या आयुष्यातली प्रगती सुरू झाली असेल, ते शब्द जर तुमच्या आयुष्यात टर्निंग पॉईंट म्हणून सिद्ध झाले असेल, तर ती व्यक्ती कोणती होती कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू फॉर वॉचिंग.